तो अत्यंत महत्त्वाचा बदल आहे. चला तर आजच्या भागात पाहूया या बदलाच्या काही गोष्टी. पाहूया. ही गोष्ट आहे अशा एका महिलेची जिने स्वतःच्या आभाळा एवढ्या दुःखातून उभं राहत इतरांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. मागच्या वर्षी 2023 मध्ये फार्मर कपच्या ट्रेनिंग मध्ये एक घटना घडली. शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीसाठी प्रेरित करण्यासाठी तिथे कीटकनाशकांचे मानवी शरीरावर काय परिणाम होतात यासंबंधी माहिती देणारी एक फिल्म दाखवण्यात आली, ज्यात पंजाबमधल्या कॅन्सर ट्रेनचाही उल्लेख होता. राजस्थान के बीकानेर जिले के एक चैरिटेबल कैंसर अस्पताल जाने के लिए पंजाब से एक ट्रेन चलती है. भटिंडा से बीकानेर जाने वाली इस ट्रेन को कैंसर ट्रेन कहा जाता है. तर ती कॅन्सर फिल्म संपल्यानंतर सगळं पूर्ण शेतकरी शांत होते आणि फक्त त्यातून एकच रडण्याचा आवाज येत होता. तर आम्ही पाहत असताना एक ताई रडत असताना दिसल्या. तर समजलं असं की जेव्हा आम्ही चौकशी केली की नेमकं काय झालं, तर तेव्हा समजलं की या ताईंचा एक मुलगा 20 वर्षीय मुलगा तो काही महिन्यांपूर्वीच कॅन्सरनेच निधन झालेलं आहे. तर त्यावेळेस मी अनुभवलेला जो कॅन्सर होता तो माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला. माझ्या मुलाची जी परिस्थिती होती ती माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मग मला एकदम असं भरून आलं. फिल्म बघून शिल्पाताई दुःखात हरवून गेल्या, हळहळल्या. पण ट्रेनिंग मध्येच त्यांनी एक निर्णय घेतला. तर मी असं ठरवलं की आपण जे अनुभवतो हे जगाला अनुभवायला न मिळता आपण ही फार्मर कपची शेती जी सेंद्रिय शेती आहे ही सेंद्रिय शेती करूया. शिल्पाताईंनी आपल्या गावात एका गटाची बांधणी केली आणि या गटाने मागच्या वर्षीच्या फार्मर कप मध्ये रासायनिक कीटकनाशके न वापरता नैसर्गिक उपायांचा वापर करत उत्कृष्ट कामगिरी केली. आमचे जे सोयाबीन होतं ते पहिलं आमचे जे 10 पोते व्हायचं तर ते आता 15 ते 16 पोते व्हायला लागलं. त्याच्यामुळे महिलांमध्ये उत्साह निर्माण झाला की आपण जी पारंपरिक शेती करत होतो त्याच्यातून जे उत्पन्न मिळत होतं त्याच्यापेक्षा दुपटीने उत्पन्न आपलं वाढले. एवढ्यावरच न थांबता यंदा 2024 मध्ये शिल्पाताईंनी स्वतःला एका वेगळ्याच भूमिकेसाठी तयार केलं. शिल्पाताईंना वाटत होतं की प्रत्येक गावामध्येच ही विषमुक्त शेती झाली पाहिजे. तर त्यांनी मग प्रत्येक गटाच्या मीटिंगला जातानाच विषमुक्त शेतीविषयी प्रचार आणि प्रसार सुरू केला. मी प्रत्येक गटांना भेटी द्यायचे आणि त्यांना समजावून सांगायचे की सेंद्रिय शेती कशी असते किंवा त्याचे काय फायदे आहेत. आता या गावामध्ये 4 महिला शेतकरी गट आणि 1 पुरुष शेतकरी गट आहे आणि सर्वच्या सर्व गट विषमुक्त शेती करतायत. आजही शिल्पाताई आपल्या कामात अगदी तन्मयतेने व्यस्त आहेत, कारण त्यांची एक इच्छा आहे. आपल्या मुलांचं भवितव्य पुढे चांगलं होईल, कुणालाही याच्यातून जावं लागणार नाही की ज्या परिस्थितीतून मी गेलेली आहे. तर मला हे चित्र पूर्णपणे बदलायचंय. कुणाचे कोणत्याही आईच्या वाट्याला हे दुःख येऊ नये असं मला वाटतंय. शिल्पाताईंना त्यांच्या गटाच्या रूपात एक उबदार माहेरच भेटलंय. माझा गट माझ्यासाठी माझ्या पाठीमागे किती उभा राहतो माझ्या सुखदुःखामध्ये, त्यामुळे या गटाचे खूपच माझ्यावरती ऋण आहेत. या गटाच्या मुळेच मी आज खऱ्या अर्थाने उभी आहे. आपल्या व्यक्तिगत दुःखातून स्वतःला सावरत एका मोठ्या समुदायाला, एका संपूर्ण गावाला विषमुक्त शेतीकडे प्रवृत्त करणाऱ्या शिल्पाताईंच्या या कार्याला आमचा सलाम. शिल्पाताई, तुमचं आणि तुमच्या संपूर्ण गटाचं खूप खूप कौतुक. म्हणजे कौतुक मी काय करणार, मी फक्त प्रणाम करू शकतो आणि तुम्हा सर्वांना खूप बळ मिळो हीच सदिच्छा व्यक्त करतो. येस, मोर नैसर्गिक पॉवर टू शिल्पाताई. येस, आता आपण पाहूया एक जुई झपाट कहाणी. सुई झपाट. येस, जुई झपाट.